तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात 30 आणि 31 जुलै 2026 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात शेती, घरे, जनावरे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या पूरग्रस्तांना तातडीने सानुग्रह अनुदान वितरित करण्यात यावे, तसेच सर्व नुकसानग्रस्तांचे निष्पक्ष व पारदर्शक पंचनामे करावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। पुरामुळे हजारो एकर शेतीतील उभी पिके वाहून गेली असून अनेक शेतकऱ्यांची गुरेढोरेही वाहून गेली आहेत। नदीकाठच्या वस्त्यांमध्ये तसेच वाडी खुर्द परिसरातील देशमुखवाडी नगरामध्ये अनेक घरात पाणी शिरल्याने घरे, संसारोपयोगी साहित्य, धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे। तसेच महापुरात वाहून जाऊन महादेव वाघोदे यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। नुकसानग्रस्त शेतकरी, शेतमजूर व नागरिकांना शासनाने त्वरित मदत द्यावी आणि पंचनाम्यांमध्ये कोणताही भेदभाव न करता न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र लोकआंदोलन करण्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष देवानंद दामोदर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर तसेच पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता ज्ञानदेव राजनकर, जळगाव। मागील 30 तारखेला ज्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यांना शेतकऱ्यांचं, नदीकाठच्या लोकांचं जे काही नुकसान झालं त्या संदर्भात आम्ही आज निवेदन दाखल केलं आणि निवेदनात प्रमुख मागण्या आहेत की जे ॲक्च्युअल ज्या लोकांचं खरं नुकसान झालं त्या लोकांचा पंचनामा झाला पाहिजे, ज्यांच्या विहिरी घसरल्या त्यांचा पंचनामा झाला पाहिजे। विशेष करून काही लोकांच्या शेतात अजूनही पाणी अटकलेलं आहे, पडलेलं आहे, त्याचा पंचनामा झाला पाहिजे आणि हे सर्व पारदर्शक झालं पाहिजे। त्या संदर्भात आमचा जरी प्रशासन आपले पंचनामे करतील, अधिकारी पंचनामे करतील आणि या माध्यमातून आम्हाला सर्व जनतेला एक गोष्ट सांगू इच्छितो का पंचनामे करताना आपण प्रत्यक्ष जाऊन अधिकाऱ्यासोबत पंचनामे एखादा फोटो जरूर काढा। आपण इतरत्र सेल्फी काढतो, परंतु आपल्या शेतात जर पंचनाम्यातून त्यांनी सेल्फी काढणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हे उद्या अधिकारी तसंच तहसीलदार साहेब बोलले की बाबा जे आम्ही आता जी मागणी होती आमची, जे तुम्हाला जे काय अनुदान द्यायचं आहे त्या अनुदानाची लिस्ट तुम्ही बाहेर लावली पाहिजे, जेणेकरून लोकांनी त्यात समजेल की आपलं नाव आहे, किती आहे, काय आहे, नुकसान आहे, हे झालं पाहिजे। मागच्या 22मध्ये 23मध्ये ज्या प्रकारचा झोल झाला आणि ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार झाला, तो भ्रष्टाचार याच्या भविष्यात होऊ नये या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचं स्पष्ट मत आहे की अशा स्वरूपात जर शासनानं काहीतरी केलं तर त्याच्यावर लक्ष ठेवून आम्ही आहे, गलत जर झालं तर आम्ही तडाखा मारण्याशिवाय राहणार नाही।